पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनी मम्बत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। भगवान श्री नारायणाने अर्जुनाला जो उपदेश दिला आणि ज्याला महर्षी व्यासांनी महाभारताच्या मध्यभागी संकलित केले, अशी अद्वैत ज्ञानरूपी अमृताचा वर्षाव करणारी भगवती एकूण 18 अध्यायांनी सुशोभित व या भवसागरातून साधकाला मुक्त करणाऱ्या ज्ञानमयी माता भगवद्गीतेचे मी चिंतन व स्मरण करतो। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्रो येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। हे व्यासमुनी, आपणास नमस्कार असो। आपण विशाल बुद्धीने अलंकृत आहात। आपले डोळे पूर्ण उमललेल्या कमळांच्या पाकळ्यांसारखे ताजे व टवटवीत आहेत। आपण महाभारताचा ज्ञानरूपी तेलाने भरलेला दिवा प्रज्वलित केला आहे, ज्यामुळे अज्ञानाचा अंधकार निश्चितच दूर होतो। प्रपन्न पारिजातायो तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। हे श्री भगवंता, हे श्री कृष्णा, मी आपणास वंदन करतो। आपण शरण आलेल्या सर्व भक्तांचे कल्याण करणारे आहात। त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करणारे वृक्ष आपण स्वतः आहात। गोरक्षणासाठी आपण हातामध्ये दंड धारण केलेला आहे। ज्ञानमुद्रा धारण करून आपण समस्त विश्वाला दिव्य उपदेश दिला आहे। आपण सर्वांना श्रीमद भगवद्गीतेचे अमृत प्रदान केले आहे। हे श्रीहरी, मी आपणास वारंवार नमस्कार करतो। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जे वसुदेवांचे पुत्र आहेत, ज्यांनी कंस, चाणूर इत्यादी राक्षसांचा वध केला, ज्यांच्यामुळे देवकी मातेला परमानंदाची प्राप्ती झाली व आपल्या उपदेशाने ज्यांनी संपूर्ण त्रैलोक्य पावन केले, अशा जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो। भीष्मद्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला
शल्यग्राहवती कृपेण वहने कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः। पितामह भीष्म व द्रोणाचार्य हे युद्धरूपी नदीचे तीर होते। जयद्रथ जणू या नदीतील पाणी होता। कौरव व शकुनी निळ्या कमळांप्रमाणे अंधकारमय होते। त्या पाण्यात शल्यासारखे खाली ओढणारे मगर होते। कृपाचार्य वाहणारे धार होते। कर्णासारखे वीर त्या नदीचे प्रचंड उसळणारे किनारे होते। अश्वत्थामा व विकर्ण हे त्या नदीतील भयंकर मासे होते। दुर्योधनासारखा भयंकर भोवरा त्या नदीमध्ये होता। हे युद्धरूपी नदी एवढी भयंकर असूनही पांडव या नदीतून पार झाले, कारण त्यांना नावाडी म्हणून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण लाभले होते। पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जन षट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे। पराशर मुनींचे पुत्र वेदव्यास यांचे वचन हे निर्मळ कमळासारखे आहे। श्रीमद भगवद गीतेचा अर्थ म्हणजे त्या कमळ पुष्पातील अत्यंत सुंदर व सुगंधी असा मकरंद आहे। महाभारतातील अनेक आख्याने म्हणजे त्या कमळाचे केशर आहेत। हरिकथेच्या संबोधनाने या कमळावर ओतप्रोत असा प्रकाश पडला आहे। संत सज्जन हे या कमळ पुष्पातील मकरंद चाकणाऱ्या मधमाशा आहेत। अशा या महाभारत रूपी कमळामुळे कलियुगातील पापांचा नाश होवो व सर्वांचे कल्याण होवो हीच प्रार्थना। मोकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्। ज्यांच्या कृपेने मुका व्यक्तीही सहजपणे बोलू शकतो, अपंग व्यक्ती सुद्धा समर्थपणे पर्वत पार करू शकतो, हे सर्व ज्यांच्या कृपेने सहज शक्य आहे त्या परमानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांना मी वंदन करतो। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। ब्रह्मदेव, वरुण, इंद्र, रुद्र, मरुद्गण म्हणजेच वायुदेवता इत्यादी सर्वजण
दिव्य स्तोत्रांनी ज्यांची स्तुती गातात, वेद संहिता ब्राह्मण आरण्यक पदक्रम उपनिषदे इत्यादी ज्यांची स्तुती गातात, ज्यांना योगी स्थिर झालेल्या अंतःकरणाने अनुभवण्याचा प्रयत्न करतात, ज्यांचे खरे स्वरूप देव व दानवांपैकी कोणालाही माहीत नाही, त्या सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांना मी नमस्कार करतो.